नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेले बाही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजेच काय तर बाहीचं त्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने। तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहावा, कुठेही स्किप न करता, अशी माझी विनंती आहे। आणि व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग हे पहा, प्रथम आपण बाहीची मापे समजून घेऊयात। बाही लांबी आहे 10.5 इंच आणि दंडघेर आहे 5.25 इंच। बायसेप आहे 14 इंच, तर 14चा आपल्याला अर्धा करून घ्यायचा आहे 7 इंच। मुंडा घेर 17 इंच, त्याचा अर्धा 8.5 इंच। अशा प्रकारे आपली ही मापे आहेत। तर मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे बाही कटिंगसाठी आणि तो असा फोल्ड करून घेतलेला आहे। तर फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, माझ्या बाजूने। तर सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकून घेऊयात। तर उंची 10.5 इंचाची आहे, 1 इंच प्लस करून आपण 11.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा, जेणेकरून आपली रेषा ही दंडघेराच्या बाजूची सरळ येईल अशी, या प्रकारे। आता आपल्याला कॅप हाईट किती द्यायची त्याचं माप काढून घ्यायचं, टाकून घ्यायचं आहे। तर कॅप हाईट मी 3.5 इंचावरती घेतलेली आहे आणि ते मार्किंग केलेलं आहे आणि 3.5 इंचावरती अशी सरळ रेषा ही एक ओढून घेतलेली आहे। आता पहा, आता आपला मुंडा घेर किती आहे 17 इंच, त्याचा अर्धा 8.5 इंच। तर मुंडा घेराचं माप आपल्याला इथून इथपर्यंत या कॅप हाईटची जी रेषा ओढलेली आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। तिथे मी 8.5 इंचावरती मार्किंग केले आणि पुढे 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन। आता पहा, दंडघेर आहे 5.25 इंच। या खालच्या रेषेवर आपण दंडघेराचं माप टाकणार आहोत 5.25 इंच आणि या बाजूला जेवढी शिलाई मार्जिन 2.25 इंचाचं ठेवलं होतं तेवढंच दंडघेराच्या बाजूला सुद्धा 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। आता बायसेप किती आहे आपला 7 इंचाचा। तर पहा, तिथून आपण बाही उंचीचं माप टाकलं होतं तिथून 5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे मी, उंचीपासून खाली 5 इंचावरती। तर इथे आपलं बायसेपचं माप टाकायचं आहे। बायसेप 14 आहे, तर त्याचा अर्धा 7 इंचावरती एक मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता पहा, आपण बाहीचा सेप देऊन घ्यायचा आहे। थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बाहीचा सेप देऊन घ्यायचा आहे। आणि हा आतल्या बाजूचा मुंडा असणार आहे, म्हणजे पुढच्या बाजूचा मुंडा, त्याचा सेप मी हा दिलेला आहे। आणि आता आपल्याला ह्या तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे शिलाई मार्जिनची। 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं किंवा आहे। तर आता हे जे मार्किंग केलेलं आहे ते बायसेपचा अर्धा, म्हणजे 7 इंचावरती जे मी मार्किंग करून घेतलेलं होतं हे, तिथून पुढे 2.25 इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे। हे पहा, हा आपला बायसेप असणार आहे आणि अशा पद्धतीने हा थोडासा कर्व देऊन घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। तर पहा, आता मी हा मागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे बाहीचा तो, आणि आता हा खालचा जो पेपर उरलेला आहे आपण तो कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं सावकाशपणे कटिंग करायचं आहे। आता हा जो कट करतोय आपण, हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार असणार आहे। आणि आता हा पुढच्या मुंड्याचा जो मी आकार दिलेला आहे आणि ते थोडंसं असं खाली उतरून घ्यायचं आहे असे, हे पहा, आणि ते एक नॉच लावून घ्यायचं आहे फिटिंगसाठी। हे पहा, अशा प्रकारे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे। आणि हो, हे जे पुढच्या मुंड्याचं कटिंग आहे बाहीचं, पहा, मुंड्याचा आकार जो पुढच्या बाजूचा दिलेला आहे ते मी कट करून घेतलेलं नाही आहे, कारण आपल्याला बाहीला डिझाईन करायचं आहे। तो मुंड्याचा आकार मी डिझाईन केल्याच्या नंतर देणार आहे। हे पहा, आता
हे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बाकीचं मी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. उरलेल्या अस्तरमधून हे बाहीचं कटिंग करून घेणार आहे. तर पहा, बाही एकदम अशी सरळमध्ये ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं. इथे मी हे पहा असं मार्किंग करून घ्यायचे. बाही जशी आहे तसंच मार्किंग करून घ्यायचे. आणि हे पहा, इथे हा नॉचचं मार्किंग करायचं आहे. फिटिंगचा जो नॉच आपण लावलेला आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे दोन्ही बाजूंना. व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता कट करून घ्यायची बाही. लक्षात ठेवा, मी बाहीचा पुढच्या बाजूचा मुंडा कट केलेला नाही आहे. जो पाठीमागच्या बाजूचा मुंडा कट केलेला होता सेप, तोच सेप मी कट करत आहे. हे पहा, तर अशा प्रकारे इथे नॉच लावून घ्यायचे. जे मार्किंग केलं होतं तिथे फिटिंगचे नॉच हे लावून घ्यायचे आहेत. आणि आता हे आहे आपला ब्लाऊज पीस. हा ब्लाऊज पीस आहे आणि ही बॉर्डर आहे ब्लाऊज पीसची. तर पहा, बाही कशा पद्धतीने ठेवायची पाहून घ्या. व्यवस्थित अशी सरळ कपड्यामध्येच इथे सुद्धा बाही आपली ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा, आणि इथे एक पिन लावून असं फिक्स करून घ्यायचं आहे कापड, जेणेकरून आपलं कापड कुठे हलणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मगच बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. पिनअप करूनच बाहीचं कटिंग करायचं आहे, किंवा कुठलंही कटिंग करताना फॅब्रिक आणि अस्तरचं कटिंग करताना पिनअप करूनच कटिंग करायचं आहे. म्हणजे आपलं कटिंग एकदम व्यवस्थित असं होतं, कापड कुठेही कमी जास्त होत नाही. बरोबर. तर आता हे पहा, आता खालच्या बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे. सावकाश असं कटिंग करायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपलं बाही कटिंग झालेलं आहे. आणि आता पहा, तर ही बाही आपण जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून बाही जोडून घ्यायची आहे. तर ती कशा प्रकारे जोडते आहे ते लक्षपूर्वक पहा. हे पहा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून बाही जोडून घेतलेली आहे. आणि आता अस्तरचं कापड पलटी करून त्याच्यावर एक कडेवरती एकदम दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. कुठे घ्यायची दाब शिलाई? जो अस्तरचा कापड आहे त्या अस्तरच्या कपड्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम कडेवरती. आणि आता हा जो कपडा आहे हा फोल्ड करून घ्यायचा. अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. परत अस्तरच्या बाजूवरती काढायचे आहे आणि या बाजूने अर्धा इंच आपण इथून इथे अर्धा इंच गॅप सोडून शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे दाब शिलाई आतल्या बाजूने पहा, अस्तरच्या कपड्यावरती मी शिलाई टाकून घेत आहे अर्धा इंच अंतर सोडून. आपलं जे अस्तरचं कापड आहे इकडे बाहेर दिसलं नाही पाहिजे. या बाजूला काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड आपलं कुठेही बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जोडून घ्यायचं आहे. आणि आता आहे तसं हे पहा जोडून घ्यायचं आहे. एक शिलाई टाकताना मी 5 नंबरची शिलाई टाकते. अस्तर जोडत असताना आणि 5 नंबरची शिलाई टाकून घ्यायची आहे जोडताना, म्हणजे आपलं काम पटपट उरकतं. व्यवस्थित अशी बाही आपली जोडून झालेली बाही जोडून झालेली आहे. फिनिशिंग सकट आपल्याला तयार झालेली आहे. आणि इथे हे नॉच परत एकदा लावून घेतलेले आहे. आता इथे पहा एकदम सारखं असं करून घ्यायचं आहे. आपण जो कॅप हाईट कट केली होती ती एकदम सारखं करून घेतलेलं आहे. आणि ते सेंटरचा नॉच देऊन घेतलेला आहे. सेंटर मार्किंग करणार आहोत. इथे 3.5 इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे. ओके, तर या सेंटरच्या या बाजूला सुद्धा 3.5 इंचावरती बनवायची आहे. त्यासाठी इथे 3.5 इंचावरती मार्किंग 3.5 इंचावरती सुद्धा घेऊ शकतो. आता आपण 3.5 इंच घेतलेला आहे. सेंटर पासून 3.5 इंच आपल्याला 7 इंचावरती करायचं आहे. 7 इंचावरती इथे 7 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे सेंटरला, एकदम सेंटरवर 7 इंच. आणि आता 7 इंचावरती एक मार्किंग घेतलेलं आहे क्रॉसमध्ये. आता पहा, आता पट्टीच्या साह्याने आपल्याला असं त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने आपण त्रिकोण तयार करून घेतला आहे. दुसऱ्या बाईवरती उमटवून घ्यायचे. तर कशा पद्धतीने दाखवते. सोबत दोन्ही बाईंचं केलं तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी सर्वप्रथम एका बाईचं कट करून काय करायचं, 1.5 इंच मी शिलाई माझ्या हातमध्ये पेनाच्या साह्याने आतल्या बाजूने जे मार्किंग करत आहे ते 1.5 इंच अंतर सोडून, म्हणजे जे
व्हाईट चॉकने जे मार्किंग केलं आहे त्याच्या आतल्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग केलेलं आहे. आपण आता कट करून घ्यायचं. तुम्ही असं आणि असं सेंटरपासून केलं तरी काही अशा हरकत नाही. पद्धतीने परत एकदा सारखी घडी करून घ्यायची आहे बाहीची. दिसते का तुम्हाला काळ्या पेनने केलेलं मार्किंग केलेलं आहे 1/2 इंच. जे काळ्या पेनने मार्किंग केलेलं आहे ते तुम्ही कट करून घ्या व्यवस्थित ना. तर ते 1/2 इंच अंतर जिथं आपण मार्किंग केलेलं आहे काळ्या पेनने केलेलं आहे तिथून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हा भाग असा बाजूला झालेला आहे. आणि आता आपण एक शिलाई करून घेऊया. हे जॉईन करून घेऊया. ओके, अशा प्रकारे दिसणार आहे आपला त्रिकोण कट केलेला. तर आता काय करायचं आहे, तिथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे त्या आकारावरती, त्रिकोण आकारावरती दोन्ही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाईचं सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा, ओके. तर बंद बाजू जी फोल्ड बाजू आहे किंवा ह्याच्यावरती बाई आपली अशा प्रकारे ठेवायची आहे. बंद बाजू बाईची सारखं करून बंद बाजूवरती एकदम सरळ ठेवून घ्यायची आहे. त्रिकोणाला आपण सरळ रेषेमध्ये कॅनव्हासचा वापर करणार आहोत. या बाजूला सुद्धा एकदम सारखं आलं पाहिजे आणि इकडनं सुद्धा एकदम सरळ रेषेत असं व्यवस्थित ठेवायचं आहे या बाजूला. आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण एक कॅनव्हास घेतलेला आहे आणि तिथे असे मार्किंग केलेलं आहे आकारावरती त्रिकोणाचं. कॅनव्हास तुम्हाला दिसत नसेल पण त्या ठिकाणी कॅनव्हास काळ्या पेनने मार्किंग करते व्यवस्थित लक्षात येईल. काळ्या पेनने मी मार्किंग करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे ते आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जो आकार आपण त्रिकोणाचा दिला आहे त्याच्या बाहेर अर्धा इंच काढून घ्यायचे आहे कॅनव्हासची. परत एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्रिकोणावर अशा पद्धतीने. अर्धा आणि आता इंच आपल्याला अस्तरचा कापड घ्यायचा आहे. घेतलेला आहे आपण. आणि आता हे पहा, हा जो अस्तरचा कपडा उरलेला आहे त्यातून आपल्याला फोल्ड करून घेतलाय. जे कॅनव्हास कट केलेला आहे त्याच आकारामध्ये अस्तरचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा सुद्धा असं सरळ याच्यात व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. सरळ याच्यामध्ये इथे सुद्धा सरळ एकदम ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हास आणि अस्तरचं कापड आणि पिन लावून घ्यायचं आहे तिथे. आणि आता काय करायचं आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचे. थोडंसं खाली सरकवते मी, थोडंसं कॅनव्हास मी खाली सरकवते आहे कारण अस्तरचं कापड आपल्याला कमी पडायला नको. आपल्याला उरलेलं कॅनव्हास कट करून टाकायचं. आता कोणती रेषा कट करते ते पहा. हा जो मी आकार कट करणार आहे त्रिकोणाचा सुरुवातीला आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास दोन्ही मिळून मी कट करून घेतले. आणि त्यानंतर फक्त कॅनव्हासचा कापड बाजूला कट करून घ्यायचा. आपल्याला कॅनव्हास कट करायचा आहे. कापड जे काळे पेनने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर कट करून घ्यायचं. अस्तरचा जो कपडा आहे तो नाही कटिंग करायचा आपल्याला, फक्त कॅनव्हास कट करून घेतले. हे पहा अशा पद्धतीने आपले कॅनव्हास कट करून झालेला आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती कॅनव्हास कव्हर करायला फोल्ड इथे करायचा आहे. त्यासाठी कॅनव्हासची पट्टी कव्हर करायसाठी ठेवायचं 1/2 इंच बाहेर अस्तरचं कापड बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे या पद्धतीने. तर हा नोक थोडं जास्त आले ना, थोडासा मी काढून घेतला. तर अशा पद्धतीने आपल्याला झाला होता कोडून असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला आपण पट्टी कव्हर करणार आहोत. कव्हर करायचं आहे कॅनव्हासची पट्टी त्रिकोणी पट्टी. तर कशा पद्धतीने ठेवायचं आहे तो अस्तरच्या कपड्याने आपल्याला कव्हर करायची आहे. अशा पद्धतीने तर पहा ठेवून घ्यायचं आहे. आणि सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे. ही पट्टी ह्या अस्तरच्या कपड्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. म्हणजे मी घेतलेला आहे सेंटर काढून आणि सेंटरपासूनच आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे. पहा अस्तरचा कपडा आणि कॅनव्हास. हे पहा अशी 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूला तशीच 1/2 इंचावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. उरलेला कापड कट करून टाकायचा. हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कॅनव्हास अशा प्रकारे आपण कॅनव्हासची पट्टी अस्तरच्या कपड्याने कव्हर करून घ्यायची आहे. दुमड घालून घ्यायची आहे म्हणून. याचप्रमाणे या बाजूने सुद्धा तशीच आपण दुमड घालून घ्यायची आहे कॅनव्हास पेपरच्या पट्टीला. इथं त्रिकोण हा जो आहे तो व्यवस्थित कोणा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि उरलेलं कापड कट करून टाकायचं फिनिशिंग सहित. हे पहा आता ही पट्टी किती छान अशी तयार झालेली आहे. पहा आकाराची त्रिकोणी आकार आपला बाईचा जो भाग कट केलेला आहे तो कव्हर करण्यासाठी त्रिकोण बाहीच्या आकारावरतीच अशा पद्धतीने त्रिकोणी पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. मार्जिन ठेवून. आता इथे सुद्धा मी सेंटरपासूनच सुरुवात करणार आहे जोडायला. 1/2 इंच अंतर सोडून जोडून घेणार आहे. सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे म्हणजे आपलं एकदम फिनिशिंग छान येतं. इथे बरोबर सेंटर कमी जास्त होत नाही. दोन्ही बाजूंना सारखं असं जोडलं जातं. तर हे पहा सेंटरपासून सुरुवात करून 1/2 इंचावर शिलाई देऊन घेत आहे. आणि या बाजूने सुद्धा 1/2 इंच शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम सारखं असं अंतर आलं पाहिजे.
पाव इंचाचं हे पहा. तर हे आता अशा काय प्रकारे करायचं आपलं जोडून झालेलं आपल्याला, आहे. तर आता आपल्याला छोटे छोटे कट्स इथे कॅनव्हासला म्हणजे हे जे पाव इंच अंतर सोडून आपण शिलाई टाकली असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. म्हणजे आपली पट्टी जी आहे ही त्रिकोण आकार एकदम व्यवस्थित असा फोल्ड होईल आणि फिनिशिंग साईड खूप छान असा दिसेल, एकदम सारखा एकसारखा. असं फोल्ड करायचं आहे आणि इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे त्रिकोणी पट्टीवरती. इथे कोना वगैरे व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आणि अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे आणि ही जी पट्टी आहे त्रिकोणी पट्टी ती आपल्या अशा आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि इथे कडेवरती एक शिलाई देऊन घ्यायची, दाब शिलाई म्हणतात. दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे पहा कोणा व्यवस्थित फोल्ड होत नव्हता म्हणून मी थोडंसं अजून थोडीशी कैची म्हणजे कट करून घेतलेलं आहे कैचीने तिथे थोडंसं. एकदम छान असं आपली कॅनव्हासची पट्टी जोडून झालेली आहे आणि दाब शिलाई सुद्धा देऊन झालेली आहे. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूला सुद्धा तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पहा किती छान अशी पट्टी आपली जोडून झालेली आहे, त्रिकोणी पट्टी. हे पहा वरच्या बाजूने सुद्धा पहा एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित आपली एकदम छान अशी फिनिशिंग आपल्याला पेपर जोडून झालेली आहे. आता आपल्याला या स्पॅचमध्ये इथे आपल्याला कलरचं कापड वापरायचं आहे पिवळ्या कलरचं. तर ते किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. चुन्या घ्यायच्या आहेत, ह्या कॉन्ट्रास्ट कपडा आहे पिवळ्या कलरचा. ह्याच्या इथे आपण प्लेट्स टाकणार आहोत. तर पहा त्याच्यासाठी मी कापड घेतलेलं आहे आणि ते मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ह्या त्रिकोणामध्ये आता आपल्याला पिवळ्या कलरच्या कापडाच्या चुन्या द्यायच्या आहेत मध्यभागी. कापड किती घेणार आहे पहा मला सांगते. बरोबर. आता आपण यानंतर किती घेतलं, सेंटरपासून इकडे 7 इंच, सेंटरपासून इकडे 7 इंच, तर आपलं झालेलं आहे 7 इंच. बरोबर. हे पहा 7 इंच आलं कारण आपण सेंटरपासून 3.5 इंच त्या बाजूला आणि 3.5 इंच ह्या बाजूला. आता उंची सुद्धा आपण 7 इंचावरती कट केलेली होती म्हणजे ही उंची आहे 7 इंच. उंची ठेवणार आहे म्हणजे ही उंची अशी. ओके. आणि हे जे आपलं 7 इंचाचं आहे रुंदी पण 7 इंच म्हणजे आणि जी लांबी आहे सुद्धा 7 इंच. हा जो स्पॅच बनवणार आहे तो मी 21 इंचाची घेणार आहे. स्पॅच आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे अंतर रुंदीचं आहे 7 इंच त्याच्यात 3 पट कापड आपल्याला घ्यायचं आहे. जो पिवळ्या कलरचा कापड आहे जे 7-21 इंचावरती इथे मी मार्किंग केलेलं आहे. थोडं झूम करून दाखवते. हे पहा हे 21 वरती मार्किंग केलेलं इथे 21 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि उंची 7 इंचाची उंची आहे तर त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे उंचीला 8 इंच. तर हे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. परत एकदा मोजून दाखवते. तर या पद्धतीने मी कट करून घेणार आहे. 21 इंच तुम्हाला मोजून दाखवते. लांबी घेतलेली आहे आपण. हे सुद्धा मोजलं 21 इंच आणि हे मोजलं आणि हे 8 इंच बरोबर 8 इंच उंची 8 इंचाची. ओके. तर आता आपण अशा प्रकारे आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे. तर पहा हे कापड मी डबल फोल्ड केलेलं आहे 8 इंच. आपल्या हे दोन्ही बाहीसाठी आपल्याला ह्याच्यापासून डिझाईन बनवायचं आहे म्हणजे प्लेट्स घ्यायच्या आहे या कपड्याच्या आणि व्यवस्थित असं सरळ ह्याच्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा कापड अशा पद्धतीने. आता ह्या कापड्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. आता हे पहा परत एकदा तुम्हाला मी मोजून दाखवते आणि 7-21 आणि उंची 8 इंच. अशा प्रकारे हा पिवळा कापड कट करून घेतलेला आहे. आता एक बाहीसाठी मी सिंगल करून घेतलेला आहे हा कापड आणि सेंटरला असा नॉच लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूंना. आणि त्यानंतर काय करायचं कापड ओपन करायचं आहे आणि 2-2 इंचावरती आपल्याला आता काय करायचं सेंटरच्या बाजूने. हे पहा हा जो सेंटर आहे आपण मार्किंग केलं तिथपासून 2-2 इंचावरती मार्किंग करत जायचं. असे मी 2 इंच ह्याच्या बाजूला 4 मार्किंग करणार आहे 2-2 इंचावरती. त्याचप्रमाणे या बाजूला सुद्धा परत या बाजूला सेंटरच्या या बाजूला सुद्धा 2-2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. असं या बाजूला सुद्धा 4 मार्किंग होणार आहेत आपल्या आणि अशा पद्धतीने केलेलं आहे. 2-2 इंचावरती थोडं डार्क करून दाखवते पहा तुम्हाला. हा सेंटर दोन्ही बाजूला झालेलं आहे. तर आपल्याला इथे सेंटरपासून प्लेट्स घ्यायच्या आहेत. मार्किंग करून झालेलं आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हा आहे सेंटर. आता सेंटरवरती आपण आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. तर सेंटरचा जो मार्किंग आहे त्याच्यावरती आपल्याला ही साईडची मार्किंग उचलायची आणि त्या सेंटरवरती अशी प्लेट नेऊन ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि आता हक्की मार्किंग त्याचप्रमाणे परत ही सुद्धा मार्किंग जी केलेलं आहे ते उचलायचं आणि सेंटरवरतीच नेऊन ठेवायचं आहे. हे पहा अशा प्रकारे पद्धतीने इथे एक पिन लावून घ्यायची.
आता इथे आपण पिन लावणार आहोत, जेणेकरून आपल्या प्लेट्स ज्या आपण केलेल्या आहेत त्या कुठे हलणार नाही किंवा ह्याच्यामधून सटकणार नाही. आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा तसंच करायचं आहे. जे मार्किंग केलेलं आहे ते उचलून सेंटरचे जे मार्किंग होतं त्यावरती आणून ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूंनी 4 प्लेट्स तयार झालेल्या आहेत. आता पहा, इथे आपण शिलाई करून घेऊया. म्हणजे फिक्स होणार आहेत आपल्या प्लेट्स, त्या व्यवस्थित अशा कुठेही हलणार नाही किंवा निसटणार नाही. अशा प्रकारे आता अशा प्रकारे आपल्या ह्या प्लेट्स अशा प्रकारे आपल्याला टाकून झालेल्या आहेत, व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत. आणि तिथे मी आता पिन्स लावून घेणार आहे वरच्या बाजूला. अशा पद्धतीने ह्या प्लेट्स आपण सेट करून घ्यायच्या आहे परत एकदा अर्धा इंचाच्या अंतरावरती. इथे सगळे आपण पिन्स लावून घेणार आहोत. आता पहा, इकडनं आपण इथे सुद्धा शिलाई टाकून घेऊया, म्हणजे आपल्या प्लेट्स एकदम एकसारख्या व्यवस्थित राहतील. आता या बाजूने प्लेट्स कशा टाकायच्यात पहा, इथे सुद्धा मी पिन लावून घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित अशा प्लेट्स ह्या सेट करून घ्यायच्या आहे आणि तिथे पिन लावून घ्यायचं आहे. पिन लावल्यामुळे आपल्या प्लेट्स एकदम एकसारख्या येतात, व्यवस्थित अशा राहतात. ह्या प्लेट्स ज्या घ्यायच्या आहेत त्या पिन्स लावूनच सेट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, हळूहळू अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता आपल्या वरच्या साईडचे सुद्धा प्लेट्स एकदम सेट करून झालेले आहेत. किती छान आले. आणि या प्रकारे आपल्याला हा स्पॅच हा चुन्यांचा किंवा प्लेट्सचा अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि तिथे असा हा त्रिकोणी आकार आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे न्यूजपेपर. त्यानंतर आपला हा राऊंड शेप आहे बाईचा, आणि वरची बाजू जी आहे राऊंड आकार हा बाईचा तो या प्रकारे द्यायचा आहे. अशा प्रकारे दिसणार आहे. तर आता आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे त्रिकोण आकारावरती. आणि आता याच्या बाहेर जो आपण त्रिकोण आकार दिला आहे त्याच्या बाहेर अर्धा इंच एक्स्ट्राचं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तिथून आपल्याला कट करायचा आहे पेपर. या बाजूला सुद्धा हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे बाही जोडताना. म्हणजे हा स्पॅच जेव्हा आपण लावणार आहोत तेव्हा आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे, त्यासाठी हे अर्धा इंच बाहेर एक्स्ट्राचं आपण कट करून घ्यायचं आहे. राऊंड आहे आणि हा गोलाकार सुद्धा बाहीचा राऊंड वरच्या बाजूचा बाहीचा आकार हे बरोबर याप्रमाणे तयार झाला. हे पहा, बरोबर. त्याच्या प्लेट्स आहेत ते आपल्याला इथे ठेवायचे. तर मग आता आपण ज्या प्लेट्स घेतलेल्या कापड आहे प्लेट्स, हे पहा, तर हा जो सेंटर आहे तिथे मार्किंग प्लेट्सवरती, हा सेंटरवरती हा कोणाचा जो सेंटर आहे तिथे हा त्रिकोण त्याचं टोक तिथे आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ठेवून घेतलेला आहे. आणि आता इथे परत एकदा पिन्स लावून घ्यायचे आहे दोन ठिकाणी, आपण फिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून इथे सुद्धा आपल्याला एक पिन लावायचा आहे. अशा पद्धतीने म्हणजे 3 ठिकाणी पिन्स लावून घ्यायचं, छान असं आपल्याला जोडता येईल. जागेवर आणि फिक्स राहतील. या पेपरवरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. कशा पद्धतीने ठेवला आहे मी त्रिकोण पहा पेपरचा. आणि आता एकदम कडेकडेवरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. सुरुवात कुठून केली पहा मी सेंटरपासून. पेपरवरती शिलाई केलेली आहे अशी कडेकडेवरती व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. खूप सुंदर अशा प्लेट्स आपल्या रेडी झालेल्या आहेत. अशा प्रकारे हा आपला स्पॅच तयार होतो. आणि आता उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. कुठे पेपरच्या बाहेरचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे हे पहा, किती सुंदर असं त्रिकोण तयार झालेला आहे. आणि आता अशा प्रकारे ठेवून शिलाई टाकून घ्यायची पहा. एकदम व्यवस्थित असा त्रिकोण जोडून घ्यायचा एकसारखा. किती छान असं आपल्या प्लेट्स बनवलेल्या आहेत. सुंदर अशा प्लेट्स दिसतात पहा. ओके. आणि आता एकदम सारखा आपल्याला पुढच्या मुंड्याचा सेम देऊन घ्यायचा आहे. तर मी थोडंसं असं कट करून पुढच्या बाजूचा मुंडा कट करून घेतलेला आहे बाहीचा. हे पहा,
अशा या पद्धतीने प्रकारे आपला पुढच्या मुंड्याचा मुंड्याचा शेप आपला देऊन झालेला आणि आहे. इथे परत आणि इथे सेंटर आता काढून घ्यायचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला बाहीचा. पहा अशा प्रकारे आता आपण अशी बाही दिसणार लेस आहे आहे आपली. ही आणि आपली आता कोणावरती आपण लावून घेणार आहोत. ह्याच्यावरती मॅचिंग या कपड्याला मॅचिंग अशी लेस इथे लावून घेणार आहोत, जेणेकरून खूप छान असा लुक येतो. लेस लावल्यानंतर खूप छान दिसतं. अर्धा इंच रुंदीची लेस मी घेतलेली आहे पिवळ्या कलरची. हे पहा इथं जिथं त्रिकोण आहे तिथे व्यवस्थित असा प्लीट्स घेऊन तिथे व्यवस्थित असा कोन दिसला पाहिजे, या पद्धतीने जोडून घ्यायची आहे लेस. आणि आता काय करायचं आहे, त्याच लेसवरती दुसऱ्या साईडनी अजून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा जिथे आपला त्रिकोण आहे तिथे सुद्धा पहा लेस किती फिनिशिंग सोबत खूप छान अशी लावून तयार झालेली आहे. हे पहा छान असा त्रिकोण सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. पहा किती सुंदर असं दिसतंय डिझाईन आपलं बाहीचं. आणि आता हा फायनल लुक.